काल आपण लागण दाबलेली बरं. 4.5 फुटीवर 4.5 फुटी बेड आहे. सरीतला. तर त्या बेड मध्ये आपल्याला 4 दिवसानं कांद्याचं रोप येत आहे लागवडीला. तर मग त्यात तण नियंत्रण कसे करायचे? 4.5 फुटाची सरी पाडून सरीमध्ये काल भाऊने ऊसाची लागण केलेली आहे, परंतु तो जो बेड आहे मधला 4.5 फुटाचा बेड, यावरती त्यांना पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांचं रोप लागवडीस तयार होत आहे आणि त्या बेडवरती त्यांना कांद्याची लागवड करायची आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा, प्रत्येकाला जाणवणारी ही महत्वाची एक समस्या आहे की ऊस आणि कांदा आंतरपीक असताना तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं या संदर्भातला त्यांचा हा जो प्रश्न आहे, यावरती आपण आज चर्चा करत आहोत. थंडीचे दिवस आहे. 15 अंश सेल्सिअस हा सकाळच्या तापमानाची नोंद जिथून आपण आज बोलत आहोत, कोपरगाव तालुका, कोपरगाव शहरातून आपण बोलत आहोत, या ठिकाणी 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. आणि काल त्यांनी 265 या व्हरायटीची लागण केलेली आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे ऊस उतरायला सरासरी 21 दिवसापर्यंतचा कालावधी जाणार आहे आणि ऊस सरीत दाबलेला आहे. प्रत्येक टिपरू हे मातीआड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ऊस उतरायला 21 दिवस लागत असल्याने काल आणि आज त्या ऊसाला पाणी सुरू आहे सरीसरीने आणि गवत उतरलेलं नाहीये. परंतु बीजनाशक म्हणून आपण त्या ठिकाणी ऑक्झिक्लोरोक्विन ह्या तणनाशकाचा वापर जर 200 लिटर पाण्यासाठी 200 ते 250 ml या प्रमाणात जमिनीचा पृष्ठभाग ओला होईल, मारलेल्या तणनाशकाचं एकसारखं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर बसेल, अशा पद्धतीनं दाट जर फवारणी आपण जर केली तर निश्चितच 80% तणाचं नियंत्रण म्हणजे गवताचं बियाणं उतरवण्यापासून आपण बीजनाशक म्हणून ह्या तणनाशकाचा वापर करू शकतो. तदनंतरचा दुसरा मुद्दा येतो, पुढील 2-3 दिवसामध्ये जर आपण या ठिकाणी कांद्याची लागवड केली आणि कांद्याची लागवड झाल्यानंतर पुढचं जे आंबवणीचं पाणी आपण खारवणी ज्याला म्हणतो, हे ते 10 ते 12 दिवसात खारवणी त्या कांद्याला बसणार आहे आणि ऊसाला सुद्धा ते पाणी बसणार आहे. तर आंबवणी पर्यंत किंवा आंबवणीच्या पाण्याच्या अगोदर किंवा आंबवणी नंतर बऱ्यापैकी टिकली म्हणजे 2 पानावरचं झाडपाल्याचं गवत आपल्याला त्या ठिकाणी उतरलेलं दिसेल. त्यावेळेस सुद्धा आपण ऊस जर आपल्याला त्या ठिकाणी आपलं निरीक्षण नोंदवायचं आहे, जर ऊस उतरलेला नसेल तर माझ्या माहितीनुसार थंडी असल्यामुळे 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागेल आणि कांदा लागवडीनंतर 8, 9, 10, 11 दिवसामध्ये या ठिकाणी आंबवणी बसणार आहे. जर ऊस उतरलेला नसेल तर आपण ऑक्झिक्लोरोक्विन 1 लिटर पाण्यासाठी 1 ml आणि क्युझिलोफॉप 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml या प्रमाणामध्ये जोडीला पीएच बॅलन्सर घेऊन आणि नायनाट हे घेऊन 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो युरिया घेऊन याची जर एकत्रित फवारणी केली तर उतरलेलं गवत सुद्धा आपण या ठिकाणी जाळू शकतो. आता यात बऱ्याच शेतकऱ्यांचा याच्याही पुढचा एक प्रश्न असा आहे, आपल्याकडे एक चुकीची पद्धत अशी आहे, शेतकरी ऊसाची लागवड करून घेतात, ऊस उतरू देतात आणि नंतर कांद्याची लागवड ऊसामध्ये करतात. शेतकरी मित्रांनो, ही पद्धत चुकीची आहे. ऊसाची लागवड झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये जर आपण कांद्याची लागवड जर केली तर निश्चितच तण नियंत्रण अत्यंत सोपं आपल्याला जातं. किंवा 4.5 फुटी किंवा 5 फुटी सरी पाडून कांद्याला तणनाशक मारून झाल्यानंतर आपण ऊसाचे डोळे म्हणा, रोपे म्हणा, याची जर डायरेक्ट लागवड जरी त्या क्षेत्रात केली तरी सुद्धा चालते आणि त्याचेही रिझल्ट चांगले असतात. अजून एक चुकीची पद्धत आपल्याकडे अशी आहे का सरळ ऊसाची लागवड झाल्यानंतर ऊस उतरल्यानंतर या ठिकाणी कांद्याचं बी पेरून कांदे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु ज्यावेळेस डायरेक्ट बियाणं पेरून आपण कांदे करतो त्यावेळेस ते पीक निघण्यासाठी 5 ते 5.5 महिन्याचा कालावधी जातो आणि या 5 ते 5.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊसाला जे संस्कार करायचे असतात, लागवडीचा डोस, बगली फोडण्याचा डोस, झापडीचा डोस आणि खन्नीचा डोस, या सगळ्या संस्कारामधून पीक हे पुढे निघून जातं आणि परिणामी अपेक्षित उत्पन्नाचा जो आकडा असतो त्या आकड्यापर्यंत आपण ऊसाच्या जात नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास एक विनंती आम्हाला करायची आहे, जर आपण रोपाची लागवड करून म्हणजे डायरेक्ट बी न पेरता रोपं लावून जर कांद्याची लागवड केली तर ती काही प्रमाणात शक्य होते, यशस्वी होते.
तिसरा जो मुद्दा आहे, ऊस उतरल्यानंतर जे शेतकरी लागवड करतात त्यांना जर तण नियंत्रण जर करायचं असेल, आता एक साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे. ऊस उतरलेला आहे, ऊस हे उभ्या पानाचं पीक आहे आणि ज्यावेळेस आपण त्यात कांद्याची लागवड करतो, कांद्याची लागवड केल्यानंतर आंबवणीला आपण जे तणनाशक कांद्याला मारतो, गवत उतरल्यानंतर, गवत 2-2 पानावर आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑक्झिक्लोरोक्विन आणि क्विझुलोफॉप हे तणनाशक मारल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. तर मग ह्यावेळेस आपल्याला एक सावधगिरी बाळगायची आहे. जर ऑक्झिक्लोरोक्विन हे गोल पानाचं तण जाळतं आणि क्विझुलोफॉप हे उभ्या पानाचं तण जाळतं, तर या ठिकाणी मारणारा जर माझ्यासारखा काळजीपूर्वक मारणारा असेल आणि 200 लिटर पाणी जर एकरी जर तो मारणारा असेल, निश्चितच क्विझुलोफॉप मध्ये मग टर्गा सुपर येईल, बिल्डर येईल किंवा तुमचं व्हिप सुपर येईल, ह्या तणनाशकाचा वापर आपण त्यामध्ये जर केला, ज्या अर्थी क्विझुलोफॉप हा घटक असणारं औषध उभ्या पानाचं गवत जाळतं, त्या अर्थी ते ऊसाला सुद्धा त्या पटीत झटका देऊ शकतं किंवा जाळू शकतं. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की ऊस जर उतरलेला असेल, गवत उतरलेलं असेल कांद्यामधलं, तर आपल्याला या ठिकाणी टर्गा सुपर असेल, व्हिप सुपर असेल किंवा टेफू असेल किंवा फ्युजिलेड असेल किंवा बरेचसे लोक विल्फॉप मारतात, याला फाटा द्यायचा आहे. नवे तर ते उभ्या पानाचं तण जाळणारं जे तणनाशक आहे त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. फक्त गोल पानाची गवत जाळणारी जी तणनाशक आहे याचा पीएच बॅलन्सरचा एवढाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं लागण झाल्यानंतर 8-9-10 दिवसांनी आपण तणनाशक मारतो, म्हणजे कांदे लागवडल्यानंतर, आणि बरेच जण म्हणतात कुठंतरी ऊसाची डोळे दिसायला सुरुवात झालेली आहे, परंतु मला टर्गा सुपर, व्हिप सुपर, गोल, इव्हॅन्सो किंवा ऑक्झिगार्ड म्हणजे थोडक्यात ऑक्झिक्लोरोक्विन आणि क्विझुलोफॉप याची एकत्रित फवारणी करायची आहे. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं राहील, पाठीवरच्या पंपानी तणनाशकाची फवारणी करणाऱ्याच्या पुढं स्वतः जो त्या शेतीचा मालक असेल त्याने चालावं, आणि कुठं जर ते ऊसाचे डोळे बाहेर आलेले असतील तर ऊस हा सरीत असतो, तर आपण पायाने थोडीशी माती त्याच्यावर लुटून द्यावी आणि पाठीमागून फवारणी करावी, जेणेकरून या तणनाशकाचा प्रत्यक्ष संपर्क त्या ऊसाशी येणार नाही आणि आपलं जे नुकसान होणार आहे, पिकाचं जे नुकसान होणार आहे ते या ठिकाणी टळू शकतं. अशा पद्धतीनं तणाचं नियंत्रण आपण ऊस आणि कांदा एकत्र केल्यानंतर करू शकतो. याच्याही व्यतिरिक्त कोणाच्या काही समस्या असतील तर आमचं मौनगिरी कृषी दीपक हे जे चॅनल आहे हे आपण सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जो प्रसारित होणार आहे याच्या खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आपण आपली शंका निश्चित मांडा. जसाही वेळ मिळेल, गर्दीमुळे बऱ्याच वेळेस आपल्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडून लेट दिली जातात, आम्ही शक्यतो आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करू.